वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा. चिरंजीव आनंद, तुझ्या इतकं अनमोल आमच्यासाठी या जगात काहीच नाही. तुझ्या पायगुणानं तर सुखच चालत घरी आलं. तुला मोठं होताना पाहताना खरंच या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आज तुझ्या वाढदिवशी हीच सदिच्छा. तुझी ध्येय, तुझी स्वप्न, तुझ्या आकांक्षा, तुझ्या मनातील इच्छा यांची मंगलपूर्ती हो. तुझला उदंड आयुष्य सौख्य प्राप्त हो. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा आई बाबा, निधी वहिनी आणि अपूर्व दादांकडून. 1990 साली आमच्या संसारवेलीवर 10 जुलैला सकाळी 11:15 वाजता अजून एक सुंदर फूल उमलले. आजीच्या कुशीत बाळराजे खुशीत. किती छान विसावलाय आनंद आजीच्या कुशीत. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या, बाळाचे नाव आनंद घ्या. नामकरण विधी सोहळा पार पडला. वैद्य आजी आजोबा आणि मावशीच्या सहवासात आनंदाचे क्षण टिपताना. नागपूरच्या घरात आईच्या कुशीत विसावताना टुकूटुकू पाहतायत बाळराजे सगळीकडे. नागपूरच्या थंडीत दादाच्या छायेत बाळ आनंद घेताना. दादासोबत खेळताना सोनेरी क्षणांचा सोबती म्हणून बाळ आनंद. दादाच्या कुशीत बसलोय खुशीत, बघतोय टपोऱ्या डोळ्यांनी टुकूटुकू बाहेरचे जग. बालपणापासूनच दादासोबत मस्ती करून झाल्यावर टिपॉयच्या खाली घुसताना आनंद. बाबा वेडा आनंद बाळ, आई आणखी बाबा यातून बाबा आवडे अधिक मला, हेच मला जणू सांगत आहे. आत्याच्या मांडीवर बसून मी, धोतर कुर्ता घालीन मी, दादा संगे भांडीन मी. इथे मात्र गंभीर बाबाच्या सोबत हसरा आनंद बागेमध्ये फुलांकडे झेपावणारा अतिशय गोजिरवणा सुंदर दिसतोय. गोरेगावच्या बागेमध्ये आम्ही दोघांना लहान असताना घेऊन गेलो तेव्हाचं हे छायाचित्र. गोजिरवाण्या गुंडाला पकडून बसायला शिकवताना आई आणि दादा. संगे मातीत खेळण्याचा आनंद घेताना गोजिरवाणा आनंद फ्रॉक घालून बसलाय आणि अतिशय गोड दिसतायत दोघही जण मातीमध्ये. अतिशय हसरा आणि सुंदर हा फोटो आलाय. जणू काही आनंदाचे डोही आनंद तरंगे. अभ्यास करणाऱ्या दादाच्या मांडीवर बसून खेळणारा आनंद. चाल चाल मोते, तुझ्या पायात मोडले काटे, असं म्हणत दादाने चालायला शिकवले. अपूर्व आनंद आणि नचिकेत तिघही जण लहान होत्या. बालपणीचा काळ सुखाचा असं या तिघांच्याकडे बघून म्हणावंसं वाटतंय. ॲबरडीनहून बाबांनी आणलेले सुंदर ड्रेस घालून दोघही जण बाबांचा वाढदिवस साजरा करतायत हाताच्या टाळ्या वाजवून. आश्चर्याने आनंदला औक्षण करताना गीता दिदी समोरच्या हॉस्टेलवर राहत होती आणि ह्याचं मात्र एक्सप्रेशन असं होतं की अरे च्या, मी तर खरंच 1 वर्षाचा झालो की. औक्षण म्हणजे काय रे दादा. आईकडून औक्षण करून घेताना औक्षणाचा कौतुक सोहळा बघताना हे काय चालले आहे हे समजत नाही मला, अशी जणू आनंदाची रिॲक्शन आहे. बाबाच्या मांडीवर बसण्यासाठी दोघांची मस्ती चालू आहे, पण शेवटी दादाच जिंकला. दादा बसलाय मांडीवर आणि आनंद बसलाय खाली.
सुंदर गुलाबी ड्रेस घालून आत्ताशी मला बसायला यायला लागलंय याचा आनंद होतोय आणि वरचे 2 आणि खालचे 2 दात हसताना दिसतायत खूप गोड. कॉटच्या आधाराने उभं राहायला शिकत असताना आनंद. शक्तिमान आनंद. शक्तिमानचा ड्रेस घालून आई बाबांच्या सोबत फोटो काढताना. शालेय जीवनातला अत्यंत सुंदर क्षण गॅदरिंगच्या वेळेला सगळ्या आपल्या क्लासमेट सोबत डान्स करताना आनंद. नागपूरला असताना बाबांनी सुंदर दोघांना पहिल्यांदाच पॅन्ट शर्ट घेतले तेव्हा गच्चीवर जाऊन फोटो काढलेला आहे हा. आई आणि दादा समवेत केरळची ट्रिप मध्ये नारळाच्या झाडांच्या बनात बसलाय आनंद टोपी घालून. रुपेरी वाळूत माळांच्या बनात खेळूया ना असंच जणू आनंद आणि अपूर्व दोघंही म्हणतायत. कन्याकुमारीचा समुद्र पहिल्यांदाच बघताना अपूर्व खूप सुंदर त्याचा आनंद घेतोय आणि आनंद फोटोला पोज देतोय. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावरती हा फोटो काढला आहे. पाण्याची भीती वाटते म्हणून बाबांना चिकटून बसलेला आनंद समुद्र किनारी. मावशीच्या कडेवर रडणाऱ्या जिगीशाला शांत करताना अपूर्व दादा तर त्याच्याकडे लक्षही न देता फोटोला पोज देणारा अंधू. काका काकूंच्या समवेत रामटेकला सहलीला गेलो असताना काढलेला हा फोटो आहे. लहानसा अथर्व आणि जिगीषा यांच्या समवेत स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आजीकडून औक्षण करून घेताना. अपूर्व आनंद दोघंही सुंदर पोज देऊन बसलेले आहेत. लहानपणापासूनच आनंदला हिरोगिरीची इतकी आवड होती की छान पोज द्यायचा तो प्रत्येक फोटोसाठी. नागपूरच्या घरात मुंजीसाठी तयार झालेला बटू आनंद अतिशय सुरेख बालरूप दिसते त्याचं हे. मुंडावळ्या बांधून आई बाबांसोबत गुरुजींसमोर हात जोडून बसलेला आनंद गोजीरवाणाच आहे खरंच. रुखवताच्या जेवणासाठी बसलेले असताना कुमुदिनी आजीकडून आनंदाने घास भरवून घेत असताना. मुंज म्हटली की अर्ध लग्नच. कपाळावरती मुंडावळ्या फुलांच्या बांधल्या आहेत आणि दोन्ही आत्या त्याच्या सोबत मामी सोबत सगळेजण मंगलाष्टक म्हणताना छान फोटो आलाय बटूचा. बाबाच्या मांडीवरती बसून कान मंत्र गायत्री मंत्र घेण्याच्या तयारीत आनंद. मामा मामी सोबत समजूत घालून आणताना काशीला निघालेला बटू आनंद. अनुमेहा आणि दादा दोघांच्या सोबत मस्ती करताना थकून बसलेला आनंद. केसी कॉलेजचा चॉकलेट हिरो. हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एका सुंदर खडकावरती हिरोसारखी पोज देताना गॉगल घालून बसलेला आनंद खरंच खूप छान आणि स्मार्ट दिसतोय. कोरेगावला गेलेला असताना आजोळी वासुदेव पहिल्यांदा पाहिला आणि त्याच्यासोबत गाणं म्हणून घेताना.
लहानपणापासूनच ध्यानधारणेची तयारी करताना बाल्कनीत बसलेला आनंद. अवघ्या 21व्या वर्षी स्वतःची लेन्स फ्लेअर नावाची कंपनी त्यांनी काढली आणि त्यासाठी मोठे मोठे लोक आलेत उद्घाटनासाठी. त्यावेळी काढलेला हा फोटो. लेन्स फ्लेअर कंपनी स्थापन केल्यानंतर उद्घाटनासाठी नसिरुद्दीन शाह यांना चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं आणि त्यावेळी त्यांना बांबूचे रोप देताना घेतलेला हा सुंदर फोटो. अवघ्या 21व्या वर्षी संपूर्ण मोठ्या माणसांच्या समोर आपलं मत मांडताना, स्पीच देताना आनंद. अपूर्वच्या ग्रॅज्युएशनच्या वेळी स्टॅनफोर्डला गेलेला आनंद आमच्या आधी जाऊन तिथे स्थिरावला आणि फोटोसाठी पोज देताना अतिशय सुंदर. MBA ची डिग्री घेतल्यानंतर दादासोबत आणि आईबाबांसोबत घेतलेला हा सुंदर आनंदचा फोटो आहे. शापूरजी मिस्त्रींसोबत आनंदनी फोटो काढलाय. दादाच्या लग्नाची तयारी करताना जेजुरीला जाताना आनंद आमच्या सोबत आला होता, त्यावेळेचा हा फोटो. दादाचे लग्न कुठलीही अडचण न येता सुरळीत पार पडावे हे मंगल कार्य आपल्या घरात होत आहे, त्याच्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला डोळे मिटून ध्यानस्थ अवस्थेमध्ये साकडं घालताना आनंद. निधी अपूर्वच्या लग्नात संगीत सोहळ्यामध्ये उत्तम गाणं गाऊन आम्हालाही आईवडिलांसकट सगळ्या जमलेल्या मंडळींना सुखद आनंदाचा धक्का देणारा आनंद. अपूर्वच्या सीमंत पूजनाच्या वेळी दादाचा पाठीराखा म्हणून बसलेला दादाच्या शेजारी आनंद. लग्नासाठी आपल्या दादाला तयार करणारा, दादाचा मित्र बनणारा आनंद. लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय, चला की आता म्हणणारा आनंद. वरातीमध्ये बँड बाजांच्या ठेक्यावरती ताल धरणारा आनंद. लाडक्या निधी भाभीसोबत आणि दादासोबत लग्नानंतर काढलेला आईवडिलांच्या समवेत पहिला फोटो. दादाच्या लग्नात निधी भाभीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवताना झाल म्हणून डोक्यावरती घेतलेली सगळी जबाबदारी सुपामधली घेतलेला आनंद. गोरेगावच्या घरामध्ये आपलं वेगळंच रूप दाखवणारा बावर्ची आनंद ॲप्रन घालून स्वयंपाक करतोय. आनंदच्या छोट्याशा परिवारामध्ये ब्लॅकू त्याची लाडकी, ब्लॅकूची मुलगी स्नोई, ब्लॅकू नंतर आनंदच्या परिवारामध्ये नवीन पाहुणा आला फ्लॉपी. लग्नानंतर अपूर्व निधीला आमच्या घरी घेऊन आला तर कारल्याहून पाठराखीण म्हणून लाडूला आनंद घेऊन आला. असे अनेक प्रसंग, त्यांचे फोटो त्या प्रसंगातले आनंदचे आहेत. पण आता इथे बास करूयात आपण. त्याचा सुंदर जेवताना फोटो काढलाय.
आणि असा हा गोजीरवाणा आनंद पोज पण छान देतोय. बारीक पण खूप होता. असाच पुन्हा आरोग्यदायी, आनंदी, बारीक होणारा आनंद आम्हाला लाभो. त्याच्या मागे सद्गुरूंचे आशीर्वाद आहेतच.